नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. बघा, मागे आपण एक तलाठी भरतीचं PYQ लेक्चर पाहिलं होतं, बरोबर. आणि आज आपण PYQ लेक्चरचं दुसरं लेक्चर पाहणार आहोत. आणि त्या लेक्चरमध्ये बघा कोणते क्वेश्चन घेतले आपण. त्या लेक्चरमध्ये आपण टेन्सचे काही प्रश्न आहेत, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे काही प्रश्न आहेत आणि कंडिशनल सेंटेन्सचे काही प्रश्न आहेत. एकूण टोटल मिळून 25 क्वेश्चनचं PYQ ॲनालिसिस आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत. आणि हे लेक्चर का महत्त्वाचं बघा, लक्षात घ्या. PYQ ॲनालिसिस का करावं, तर PYQ ॲनालिसिसमुळे बरोबर आयोग आपल्याकडून कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची अपेक्षा करतो आणि कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची आपण तयारी केली पाहिजे किंवा कशा प्रकारची तयारी केली पाहिजे हे आपल्याला PYQच्या ॲनालिसिसमधून कळत असते. त्याच्यामुळे हे व्हिडिओ तुम्हाला पाहणे अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, बघा काय म्हणतो आपण, तर तलाठी भरती 2026 साठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. पहिला प्रश्न बघा, पहिला प्रश्न विचारला आपल्याला, सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द एरर. आणि आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिली आहे. इन्फॉर्मेशनमध्ये काय म्हटलं आहे, तर इथे बघा सिम्पल, इफ शी हॅड नोन हिम टू बी अ बुली शी माइट नॉट मॅरी हिम. जर तुम्हाला प्रॉपर जर तुम्ही कंडिशनल सेंटेन्सचा अभ्यास केला असेल तर हे वाक्य बघा, हे जे वाक्य दिलेले आहे आपल्याला हे कंडिशनल सेंटेन्सचं वाक्य आहे, बरोबर. हे इथे बघा इफ हा कंजंक्शन दिसतो आपल्याला. इफच्या नंतरचे बघा, इफच्या नंतरचे जे वाक्य असते, इफच्या नंतरचे जे हे वाक्य आहे हे कंडिशन दिलेली असते आपल्याला, एक कंडिशन दिली असते आणि त्यानंतर पुढच्या वाक्यामध्ये रिझल्ट दिलेला असतो, रिझल्ट दिलेला असतो. ठीक आहे, तर लक्षात घ्या, इंग्लिश ग्रामरमध्ये फक्त 3 प्रकारच्या कंडिशन आहेत. त्या 3 प्रकारच्या कंडिशन कोणत्या, बरोबर. पहिली कंडिशन जर पाहिली बघा, पहिली कंडिशन इफ या कंजंक्शनने जोडलेलं वाक्य बघा, इफ या कंजंक्शनने जोडलेलं वाक्य जर पास्ट परफेक्ट टेन्सचं असेल, पास्ट परफेक्ट टेन्सचं असेल, लक्षात घ्या, इफ या कंजंक्शनने जोडलेलं वाक्य जर पास्ट परफेक्ट टेन्सचं असेल तर त्याच्या रिझल्टमध्ये काय पाहिजे आपल्याला, त्याच्या रिझल्टमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, त्याच्या रिझल्टमध्ये कूड पाहिजे, ठीक आहे, किंवा त्याच्या रिझल्टमध्ये शूड पाहिजे, आपल्याला शूड पाहिजे, किंवा त्याच्या रिझल्टमध्ये पाहिलं आपण तर त्याच्या रिझल्टमध्ये आपल्याला काय म्हणतो आपण त्याला, माईट चालेल, बरोबर आहे, माईट चालेल. ठीक आहे, त्याच्या रिझल्टमध्ये मे चालेल आपल्याला, त्याच्या रिझल्टमध्ये वूड चालेल आपल्याला, वूड चालेल आपल्याला, प्लस त्याच्या रिझल्टमध्ये आपल्याला हॅव प्लस विथ्री पाहिजे, विथ्री पाहिजे. जर वाक्य हे इफ या कंजंक्शनने जोडलेलं असेल आणि पास्ट परफेक्ट ही कंडिशन दिली असेल. आता पास्ट परफेक्टमध्ये इथे लक्षात घ्या, पास्ट परफेक्ट म्हणजे हॅड प्लस विथ्री असतो, हॅड प्लस विथ्री. जर वाक्यामध्ये इफ दिलेला आहे आणि हॅड प्लस विथ्री दिला असेल तर आपल्याला रिझल्टमध्ये काय शोधायचं आहे, रिझल्टमध्ये वूड हॅव प्लस विथ्री पाहिजे, किंवा मे हॅव प्लस विथ्री पाहिजे, किंवा माईट हॅव प्लस विथ्री आपल्याला पाहिजे. दुसरी कंडिशन बघा, हे पहिली कंडिशन झाली. दुसरी कंडिशन जर आपण जर पाहिलो तर दुसऱ्या कंडिशनमध्ये जर वाक्य इफ या कंजंक्शनने जोडलेलं असेल आणि जर आपल्याला कंडिशन दिली असेल सिम्पल पास्टची, सिम्पल पास्टची कंडिशन दिली असेल तर त्याच्या रिझल्टमध्ये काय पाहिजे आपल्याला, त्याच्या रिझल्टमध्ये आपल्याला कूड चालेल, त्याच्या रिझल्टमध्ये आपल्याला शूड चालेल, ठीक आहे, त्याच्या रिझल्टमध्ये आपल्याला काय म्हणतो आपण त्याला वूड चालेल, बरोबर आहे, आणि V1 पाहिजे आपल्याला, V1. ही झाली दुसरी कंडिशन. त्यानंतर तिसरी कंडिशन आहे बघा, तिसरी कंडिशन जर वाक्य इफ या कंजंक्शनने जोडलेलं असेल आणि कंडिशन आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सची असेल, सिम्पल प्रेझेंट टेन्सची जर दिलेली असेल, सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे इथे V1 लक्षात घ्या, सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे इथे V2 दिला असतो. इफ प्लस V2 असेल त्याच्या रिझल्टमध्ये कुड शूड वूड प्लस V1 पाहिजे आपल्याला. जर कंडिशन इफने जोडलेलं असेल, बरोबर, इफ या कंजंक्शनने जोडून काय म्हणतो आपण त्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य म्हणजे V1चं असेल तर त्याच्या रिझल्टमध्ये आपल्याला विल प्लस V1 पाहिजे, विल प्लस V1 पाहिजे, म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्सचं वाक्य पाहिजे, सिम्पल फ्युचर टेन्सचं आपल्याला वाक्य पाहिजे. हे इतक्या गोष्टी आपल्याला पाठ पाहिजे, बरोबर आहे, जेणेकरून प्रश्न जसा पाहिला आपण तर ते आपल्याला क्लिक झालं पाहिजे कोणते कंडिशन इथे अप्लाय होणार आहे. ठीक आहे, क्लिअर. चला प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न बघा, प्रश्न काय म्हटलं आहे, इफ शी हॅड नोन हिम टू बी अ बुली शी माइट नॉट मॅरी हिम. ठीक आहे, आता बघा इथे जर पाहिलो आपण तर ह्या प्रश्नामध्ये बघा हे कंडिशन दिले आपल्याला. हा जर प्रश्न पाहिला याच्यामध्ये म्हटलं आहे इफ, बरोबर, इफ हे कंजंक्शन जोडलं आहे आणि शी हॅड नोन हिम. ठीक आहे, आता आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा ही जी कंडिशन आपण पाहिलो त्या कंडिशनमध्ये काय आहे, हॅड प्लस विथ्री, हॅड प्लस विथ्री म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे आपलं. ठीक आहे, पास्ट परफेक्ट टेन्स हॅड प्लस विथ्री दिसते म्हणजे त्याच्या रिझल्टमध्ये आपल्याला काय पाहिजे, एकतर कुड हॅव प्लस विथ्री पाहिजे, किंवा शूड हॅव प्लस विथ्री पाहिजे, किंवा वूड हॅव प्लस विथ्री पाहिजे, किंवा मे हॅव प्लस विथ्री. जर आपण ऑप्शन जर पाहिले, ऑप्शनमध्ये बघा, ऑप्शनमध्ये इथे शी मे बरोबर, शी मे नॉट हॅव मॅरिड हिम, बरोबर, पहिलं वाक्य दिसतं आपल्याला, पहिल्या वाक्यामध्ये मे सुद्धा आहे, पहिल्या वाक्यामध्ये बघा हॅव सुद्धा दिसतो आपल्याला आणि विथ्री सुद्धा दिसतो. बाकीचे वाक्य सुद्धा आपण पाहिले तर बाकीच्या वाक्यामध्ये इथे हॅव दिसत नाही आपल्याला, हे वाक्य म्हणजे ऑप्शन बी कट होणार. ठीक आहे, इथे आपल्याला कुठे हॅव दिसत नाही म्हणजे हे सुद्धा कट होणार आणि इथे सुद्धा आपल्याला हॅव दिसत नाही आणि हे सुद्धा कट होणार. म्हणजे आपलं आन्सर काय असेल, आपलं आन्सर ऑप्शन ए
इज करेक्ट चॉईस फॉर दिस क्वेश्चन असं म्हटलं तरी चालते. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आपल्या तलाठी भरतीला विचारलेले आहेत आणि हे ॲज इट इज बघा जो पॅटर्न. आणि महत्त्वाचं लक्षात घ्या, तयारी करत असताना सरळ सेवाच परीक्षेचे नाही तर जे जुने MPSCची झालेले जे PYQ असतात ते सुद्धा आपल्याला सरळ सेवेसाठी मदत करत असतात. कारण ह्या लेवलचे प्रश्न MPSCला सुद्धा विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे प्रश्न आधी PYQ विश्लेषण करावं आणि चांगल्यात चांगले मार्क्स देण्यासाठी तुम्ही MPSCचे जुने झालेले कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचे जे मेन्सचे पेपर असतात लँग्वेजचे, ते लँग्वेजचे पेपरसुद्धा पाहणे अपेक्षित आहे जर चांगल्या प्रकारचं स्कोअर करायचं असेल तर. पुढे चालू बघा, दुसरा क्वेश्चन म्हटल्या दुसरा क्वेश्चन आहे आपल्याला. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, कंप्लीट विथ द फ्युचर टेन्स आणि याच्यामध्ये काही ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे आणि त्याच्यापुढे प्रश्न विचारला आपल्याला. काय इन्फॉर्मेशन काय, शमीम स्टार्टेड लर्निंग स्पॅनिश ॲट 27, ही इज स्टील लर्निंग, ही इन्फॉर्मेशन आहे. आणि आपल्याला बरोबर प्रश्न विचारला आहे वेन ही इज 40, वेन ही इज 40 ही आणि डॅश 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 अशा प्रकारचा प्रश्न दिला आहे. बघा आता काय म्हणतात, इन्फॉर्मेशन जर तुम्ही पाहिली तर शमीम स्टार्टेड लर्निंग स्पॅनिश ॲट 27. ठीक आहे, ही इज स्टील लर्निंग म्हणजे तो अजूनही तो स्पॅनिश शिकत आहे. बरोबर आहे, मग जेव्हा तो 40 वर्षाचा होईल, बरोबर आहे, म्हणजे एखाद्या भविष्यामध्ये एखादी गोष्ट पूर्ण होत आहे, बरोबर, तेव्हा हे वाक्य आपल्याला कोणतं पाहिजे, हे वाक्य आपल्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आपल्याला पाहिजे. म्हणजे भविष्यामध्ये एखादी गोष्ट पूर्ण होत आहे, मग फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र काय असते बघा, सब्जेक्ट असतो, त्याच्यानंतर शाल किंवा विल हॅव प्लस बीन असतो, बरोबर आहे, प्लस बीन असतो प्लस V4 पाहिजे आपल्याला. बरोबर, हे झालं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र आपल्याला. ठीक आहे, मग हे अशा प्रकारचं काय म्हणतो स्ट्रक्चर ज्या ऑप्शनमध्ये दिसेल ते आपलं उत्तर असेल. ठीक आहे, पहिला ऑप्शन बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये विल हॅव बीन लर्निंग. ठीक आहे, विल हॅव बीन लर्निंग असंच आपल्याला स्ट्रक्चर दिसत आहे. दुसरं बघू आपण, वुड लर्न स्पॅनिश जमणार नाही. ठीक आहे, विल जमणार नाही, विल जमणार नाही. म्हणजे ऑप्शन ए मध्ये जर पाहिलो तर आपल्याला एकदम करेक्ट काय म्हणतो स्ट्रक्चर मॅच होताना दिसते. म्हणजे याचं करेक्ट उत्तर काय असेल, ऑप्शन ए. बरोबर, म्हणजे काय, वेन ही इज 40 ही विल हॅव बीन लर्निंग स्पॅनिश फॉर 13 इयर, हे याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा काय म्हटलं आहे, सिलेक्ट द पार्ट दॅट कंटेन्स अन एरर. बाय द एंड ऑफ द इयर आय विल बी वर्किंग इन द फायनान्स डिपार्टमेंट फॉर 25 इयर, अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिसतात. ठीक आहे, आता तर महत्त्वाचं इथे सुद्धा लक्षात घ्या काय म्हटलं आहे, बाय द एंड ऑफ द इयर, हे आपल्याला एंड ऑफ द इयर. ठीक आहे, एंड ऑफ द इयर हे आपल्याला कीवर्ड दिसतो इथे आपल्याला. ठीक आहे, आणि 25 इयर हा सुद्धा कीवर्ड आहे. बरोबर, हे सुद्धा वाक्य फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे. ठीक आहे, हे सुद्धा वाक्य कोणतं असेल, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे. ठीक आहे, मग आपल्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं मागचा जो क्वेश्चन आपण पाहिला त्याच्यामध्ये काय होतं, सब्जेक्ट शाल किंवा विल, हॅव प्लस बीन प्लस V4 ज्या ठिकाणी असेल ते आपलं उत्तर असेल. ठीक आहे, आपल्याला काही कीवर्ड आपल्याला बघा, प्रत्येक टेन्समध्ये काही कीवर्ड असतात, त्या कीवर्डवरून आपल्याला कोणता टेन्स वापरलेला आहे हे आपल्याला लक्षात येते किंवा वाक्याच्या सेन्सवरून सुद्धा आपल्याला ओळखता येते. इथे जर पाहिलं आपण बघा, तर इथे बघा, इथे जर पाहिलं आपण तर इथे आय विल बी वर्किंग. ठीक आहे, इथे ऑप्शन दिसतो आपल्याला, हे चुकीचं आहे, ऑप्शन सी. ऑप्शन सी हे इथे आन्सर असेल. आणि जर याला जर करेक्ट करायचं असेल तर काय असेल, सिम्पल बघा, आय विल हॅव बीन, आय विल हॅव बीन वर्किंग पाहिजे आपल्याला, आय विल हॅव बीन वर्किंग इन द फायनान्स डिपार्टमेंट फॉर 25 इयर, हे याचं उत्तर पाहिजे. ठीक आहे, याचं ऑप्शन सी हे चुकीचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, चूज द अप्रोप्रिएट फ्युचर टेन्स. आय एम पेंटिंग द डोअर टुडे, आय विल फिनिश बिफोर यू रिटर्न. बरोबर, आणि त्याच्यामध्ये पुढे काय विचारलं आपल्याला, पुढे इन्फॉर्मेशन आहे, वेन यू गेट बॅक कॉमा आय डॅश 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 अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग इथे सुद्धा बघा, मागे जो प्रश्न आपण पाहिला होता त्या प्रश्नामध्ये सुद्धा आणि इथे सुद्धा आपल्याला ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन दिसते, बॅकग्राऊंड दिसते आपल्याला. त्याच्यानंतर प्रश्न विचारलेला आहे, काय भेटलं आहे, इन्फॉर्मेशन पुन्हा एकदा वाचतो बघा मी, आय एम पेंटिंग द डोअर टुडे, आय विल फिनिश बिफोर यू रिटर्न. बरोबर आहे, म्हणजे तो डोअर हा पेंटिंग करत आहे आणि तो जो येतपर्यंत तो फिनिश संपवणार आहे. मग इथे बघा, वेन यू गेट बॅक. बरोबर आहे, वेन यू गेट बॅक म्हणजे भविष्यामध्ये एखादी गोष्ट पूर्ण होणार आहे. बरोबर, मग इथे कोणता टेन्स पाहिजे आपल्याला, इथे आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स पाहिजे, फ्युचर परफेक्ट टेन्स आपल्याला पाहिजे, हे गोष्ट लक्षात घ्या, फ्युचर परफेक्ट टेन्स आपल्याला पाहिजे. मग फ्युचर परफेक्ट टेन्स जर आपण पाहिलो, बरोबर आहे, इथे काय असेल, ऑप्शन काय असेल बघा, वुड हॅव पेंटेड चालणार नाही. बरोबर आहे, त्यानंतर पेंटेड द फ्रंट डोअर चालणार नाही. बरोबर, मग इथे ऑप्शन 2 उरले बघा, तर ऑप्शन 2 मध्ये काय आहे, विल हॅव पेंटेड द विल हॅव पेंटेड द फ्रंट डोअर, विल बी पेंटिंग
चालणार नाही. म्हणजे सिंपल आपल्याला काय पाहिजे, विल हॅव पेंटेड द फ्रंट डोअर, हे ऑप्शन बी ऑप्शन 4चं करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय म्हटलं आहे, एरर शोधायचं आहे आपल्याला. आणि इथे वाक्य दिलं आहे आपल्याला, लेटर द बॉय सीन अ रिअल वोल्फ स्निकिंग अराउंड हिज फ्लॉक, अशा प्रकारचं वाक्य दिलं आहे. आणि इथे आपल्याला एरर शोधायचं आहे. जर तुम्ही बघा प्रॉपर जर क्वेश्चन पाहा तर क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, इथे आपल्याला सीन दिसतो, सीन बरोबर. आणि सीन हा काय म्हणतो आपण त्याला, सीन हा वित्री आहे, वित्री बरोबर. सीन हा इथे वित्री आहे, वित्री. सीन हा वित्री आहे. आणि वित्री आपल्याला लक्षात घ्या, वित्री हा विदाऊट सपोर्टिंग वर्ब येतच नाही, बरोबर आहे. मग इथे बघा, जर सपोर्टिंग वर्ब जर बरोबर हॅव, हॅज आणि जर हॅड असेल तर विथ्री येतो, विथ्री. ठीक आहे. मग इथे जर बघा, इथे करेक्ट करायचं असतं तर करेक्ट करायला आपण काय, इथे जर हॅव असतं, हॅज असतं तर आपण ते करेक्ट मानलं असतं. ठीक आहे. मग इथे काय म्हणतो आपण, इथे हा एक नियम लक्षातच ठेवायचा आपल्याला. इंग्लिश ग्रामरमध्ये बघा, एरर शोधताना सुरुवातीला मी तुम्हाला अजून मागच्या लेक्चरला सांगितलं, अजून एकदा सांगतो. कारण हा रूल बघा, हा रूल ज्याला माहीत असेल ना, म्हणजे 50% एररचे प्रश्न तिथून सुटतात. ठीक आहे. कोणता रूल, तर जर बघा सपोर्टिंग वर्ब जर ॲमेझॉर असेल, ॲमेझॉर वॉजवेअर जर असेल तर मेन वर्ब हा बिफोर येतो. हा पहिला नियम लक्षात ठेवायचा. ठीक आहे. दुसरा नियम काय, जर सपोर्टिंग वर्ब जर हॅव, हॅज, हॅड असेल तर मेन वर्ब हा विथ्री येतो. जर सपोर्टिंग वर्ब डू, डज, डीड आणि मॉडल ऑक्झिलरी असेल, मॉडल ऑक्झिलरी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, कॅन, कुड, मे, माईट, शाल, शुड, हे सगळे मॉडल ऑक्झिलरी आहेत. तर मेन वर्ब हा V1 येतो. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं. आणि V2च्या आधी कधीही सपोर्टिंग वर्ब येत नसतो. ठीक आहे. V2च्या आधी सपोर्टिंग वर्ब येतो का, त्याच्या आधी सपोर्टिंग वर्ब येत नाही. त्याचं कारण V2मध्ये डीड हा लपलेला असतो. आपण लेक्चरमध्ये पाहिला आहे, बरोबर आहे. जेव्हा सपोर्टिंग वर्ब हे मेन वर्ब म्हणून काम करतात तिथं बघा V2 हा डीड असतो. ठीक आहे. लक्षात घ्या, V2 हा डीड आहे. मग इथे डीड लपलेला असतो, त्याच्यामुळे V2च्या आधी कधीही सपोर्टिंग वर्ब वापरत नाही. मग इथे काय पाहिजे, सिंपल आपल्याला, बरोबर, द बॉय या सब्जेक्ट नंतर सीन विथ्री चालणार नाही. मग आपल्याला काय पाहिजे, बरोबर. बघा याचे 4 फॉर्म जर कोणते, तर सी हा पहिला फॉर्म आहे, त्यानंतर V2 सॉ, सीन हा तिसरा फॉर्म आणि चौथा फॉर्म आहे बघा सीइंग, बरोबर आहे. मग इथे सिंपल काय पाहिजे, याला जर आपल्याला करेक्ट करायचं असेल, सिंपल लेटर द बॉय सॉ पाहिजे, सॉ, बरोबर. हे याचं उत्तर असेल. इथे करेक्ट जर करायचं असेल, लेटर द बॉय सॉ अ रिअल वोल्फ स्नेकिंग अराउंड हिज फ्लॉक, बरोबर. हे याचं करेक्ट उत्तर असेल, बरोबर आहे. हे रूल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द गिवन ब्लँक. ठीक आहे. आणि सिंपल विचारला आहे, माय डॉटर डॅश 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 ॲट हर स्कूल ॲन्युअल फंक्शन, आता क्वेश्चन विसरून जा तुम्ही. ऑप्शन बघा, ऑप्शनमध्ये काय म्हटलं आहे, ऑप्शनमध्ये तुम्हाला आत्ताच जो नियम सांगितला बघा, हा नियम लक्षात घ्या. काय म्हटलं, ॲमेझॉर नंतर V4, हॅव, हॅज, हॅड नंतर V3, डू, डज, डीड, मॉडल ऑक्झिलरी नंतर V1 येतो. आणि V2च्या आधी सपोर्टिंग वर्ब येत नाही. या प्रश्नामध्ये बघा, हॅड नंतर सिंगिंग वापरला, चालेल का, नाही चालणार, बरोबर. इथे काय पाहिजे, हॅड नंतर V3चा वापर होतो. ठीक आहे. हॅज नंतर परफॉर्मन्स V1 आहे, बरोबर, चालेल का, नाही चालणार. ठीक आहे. वॉज नंतर इथे बघा, वॉज नंतर इथे V3 चालतं, V3, बरोबर. V3 चालेल का, नाही चालणार. म्हणजे याचा करेक्ट उत्तर ऑप्शन डी. जर आपल्याला रूल माहीत असतील तर प्रश्न न पाहता सुद्धा म्हणजे ऑप्शनच्या आधारावर आपण एलिमिनेट करून उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, जर रूल माहिती असतील तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. यामध्ये काय म्हटलं आहे, ग्रॅमॅटिकल एरर विचारला आहे. आणि इथं विचारलं आहे सिंपल, इथं सिंपल विचारलेलं आहे आपल्याला. काय विचारलं आहे बघा, रिषभ इज अ 17-year-old बॉय, ही लव्स टू प्लेइंग फुटबॉल ऑन एव्हरी वीकेंड. आता जर प्रश्न जर चांगला ऑब्झर्व कराल बघा, इथे जर 2 दिसत आहेत, 2, बरोबर. 2 नंतर V4 कधीच येत नाही, बरोबर. आपल्याला माहीत आहे V4 कधी येतो, त्याच्या आधी सपोर्टिंग वर्ब काय पाहिजे आपल्याला, ॲमेझॉर वॉजवेअर पाहिजे. ॲमेझॉर वॉजवेअर असेल तरच V4 येतो, बरोबर आहे. मग त्याच्या आधी जर 2 कसा पाहिजे, मग त्याच्या आधी 2 नाही चालणार ना. मग नेहमी लक्षात ठेवा, 2च्या नंतर नेहमी V1 येतो, 2च्या नंतर नेहमी V1 येतो. अजून काय सांगितलं, डू, डज, डीड आणि मॉडल ऑक्झिलरी, बरोबर आहे. याच्यानंतर सुद्धा V1चा वापर केला जातो, हा रूल आहे. ठीक आहे. म्हणून इथे जर करेक्ट करायचं असेल तर करेक्ट याचं उत्तर काय असेल, करेक्ट उत्तर लक्षात घ्या. याचं करेक्ट उत्तर काय असेल, 2 नंतर फक्त आपल्याला V1 म्हणजे प्ले पाहिजे, प्ले, हे याचं करेक्ट असेल. V4 चालणार नाही. तर याचं करेक्ट उत्तर जर पाहिलं तर ऑप्शन ए याचं करेक्ट चॉईस असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल एरर विचारलं आहे. व्हाईल द स्टॉर्क एन्जॉय हर सूप
अँड फिनिश इट द फॉक्स गोज होम व्हेरी हंग्री रिअलायझिंग हिज मिस्टेक. ठीक आहे. आता बघा प्रश्न जर पाहिला, इथून प्रश्न आहे वाईल द स्टार्क एन्जॉय हर सूप अँड फिनिश इट द फॉक्स गोज होम व्हेरी हंग्री रिअलायझिंग हिज मिस्टेक. ठीक आहे. इथं बघा एन्जॉयड, बरोबर, हा V2 दिसतो आपल्याला, V2 म्हणजे सिंपल पाचचं वाक्य आहे. ठीक आहे. आणि पुढचं वाक्य बघा, पुढे जर आपण वाक्य पाहिलं तर इथे म्हटलं आहे द बॉक्स गोज, बरोबर, हा जो गोज दिसतो आपल्याला हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. हा सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे पहिलं वाक्य बघा सिंपल पाचचं आहे आणि दुसरे वाक्य सिंपल प्रेझेंटचं दिसते आपल्याला. मग हे त्याचा एरर आहे, इथे गोज नाही पाहिजे, इथे सिंपल वेंट पाहिजे, वेंट, हे झाला त्याचा एरर, बरोबर आहे. याचं करेक्ट उत्तर जर पाहिलं तर ऑप्शन डी याचं करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे. हे झालं त्याचा एरर. प्रश्न क्रमांक 8. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, क्वेश्चन नंबर 9 बघा काय म्हटलं आहे. इथे सुद्धा आपल्याला आहे गिवन ब्लँक, हां, मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन शोधायचं आपल्याला. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, इफ शी डॅश 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 शी वूड हॅव पास द एक्झाम. बघा हे सुद्धा प्रश्न कंडिशनल सेंटेन्स आहे. कंडिशनल सेंटेन्स हा सुद्धा प्रश्न कंडिशनल सेंटेन्सचा आपल्याला दिसतो. कंडिशनल सेंटेन्सचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. आणि बघा काय म्हटलं आहे, इफ नंतर काय पाहिजे, इफ नंतर नेहमी कंडिशन येते बघा, लक्षात घ्या. इफ प्लस कंडिशन पाहिजे, इफ प्लस कंडिशन पाहिजे आपल्याला, कंडिशन, त्याच्यानंतर कॉमा येतो आणि त्यानंतर रिझल्ट येतो, रिझल्ट. ठीक आहे. त्यानंतर रिझल्ट येत असतो. ठीक आहे. मग इथे बघा इफ नंतर आपल्याला कंडिशन पाहिजे आणि इथे रिझल्टमध्ये पाहिलं तर रिझल्टमध्ये काय दिसतो आपल्याला, वूड हॅव प्लस V3 दिसतो. ठीक आहे. वूड हॅव प्लस V3 म्हणजे कोणती कंडिशन, पास्ट परफेक्टची कंडिशन आहे. पास्ट परफेक्टची कंडिशन आहे, पास्ट परफेक्ट. ठीक आहे. पास्ट परफेक्टचं जर असेल तर पास्ट परफेक्टमध्ये आपल्याला लक्षात घ्या हॅड प्लस V3 पाहिजे, हॅड प्लस V3 पाहिजे आणि हॅड प्लस V3 आपल्याला दिसतो बघा फक्त ऑप्शन बी मध्ये आपल्याला हॅड प्लस V3 आहे. ठीक आहे. ऑप्शन ए नाही, ऑप्शन सी नाही, ऑप्शन डी नाही, म्हणजे याचा करेक्ट चॉईस काय असेल, ऑप्शन बी याची करेक्ट चॉईस असेल. तुम्हाला मी याच्या आधी सुद्धा तीनही कंडिशन तुम्हाला सांगितलेले होते, याचं उत्तर असेल ऑप्शन बी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन क्रमांक 10, त्याच्यामध्ये काय विचारलं, एरर विचारलं आपल्याला, द बुक इज क्वाईट लेंदी, आय वुड हॅव रीडिंग इट फॉर सम मोर टाईम. बरोबर. आता लक्षात घ्या इथे काय म्हटलं आहे, द बुक इज क्वाईट लेंदी, आय वुड हॅव रीडिंग इट फॉर सम मोर टाईम. लक्षात घ्या हॅव नंतर रीडिंग कसं आलं, हॅव नंतर रीडिंग पाहिजे नाही आपल्याला, बरोबर. हॅव नंतर रीडिंग चालणार नाही, म्हणजे हॅव नंतर V3 पाहिजे, V3, बरोबर. इथे V4 आहे, म्हणजे हे झालं त्याचं काय म्हणतो एरर. याचं करेक्ट उत्तर काय असेल, याचं करेक्ट उत्तर बघा हे ऑप्शन डी असेल. ऑप्शन डी याचं करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे. हा नियम तुम्हाला सांगितलेला आहे. पुढचा क्वेश्चन बघा, याच्यामध्ये काय म्हटलं, एरर शोधायचा आपल्याला. आणि ही हॅड ऑलवेज काउन्सिलिंग हिज कंटेम्प्ट फॉर सच आयडियाज अँड एनिवे ही डिडंट केअर अबाउट देम. ठीक आहे. आता बघा इथे सुद्धा जर पाहिलो तर इथे सुद्धा तोच नियम लागतो, कोणता, इथे हॅड दिसतो आपल्याला, हॅड. आणि हॅड काय, बरोबर, हॅव हॅज हॅड असेल तर आपल्याला काय पाहिजे, V3 पाहिजे. मग इथे काय विचारलं आहे, काउन्सिलिंग, बरोबर, हा V4 आहे, नाही चालणार, बरोबर. काय पाहिजे, इथे सिंपल V3 पाहिजे आपल्याला, V3. इथे V3 पाहिजे. तर याला करेक्ट करायचं असेल काय पाहिजे, कॉन्सिल्ड, बरोबर, कॉन्सिल्ड. कॉन्सिल्ड म्हणजे काय होते, कॉन्सिल्ड म्हणजे टू हाईड समथिंग, टू हाईड समथिंग याचा अर्थ आहे बघा, टू हाईड समथिंग हे याचा अर्थ आहे. जर तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला सिनोनिम्स विचारलं तर याचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. टू हाईड समथिंग म्हणजे कॉन्सिलचा अर्थ होतो, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर हे चुकीचं म्हणजे काय असते, तर कॉन्सिलिंग हे V4 नाही चालणार, हॅड नंतर V4 चालणार नाही, हॅड नंतर आपल्याला V3 पाहिजे. ठीक आहे. याचं करेक्ट उत्तर काय असेल, याचं करेक्ट उत्तर ऑप्शन डी असेल बघा. इथे कॉन्सिलिंग दिसते आपल्याला, म्हणजे याचं करेक्ट उत्तर ऑप्शन डी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हां, प्रश्न क्रमांक 12 यामध्ये म्हटलं आहे यास्मिन विल हॅव थ्रू द गार्बेज बिफोर द स्वीपर रिचेस देअर. ठीक आहे. आता लक्षात घ्या इथे बघा हॅव नंतर आपल्याला, बरोबर आहे, इथे हॅव नंतर हा जो आहे, ठीक आहे, इथे V2 दिसतो आपल्याला, V2 चालेल का, हॅव नंतर V2 चालणार नाही. हॅव नंतर काय पाहिजे आपल्याला, हॅव नंतर आपल्याला V3 पाहिजे, V3, म्हणून हा त्याचा एरर झाला. ठीक आहे. मग ऑप्शन काय असेल आपलं, ऑप्शन ए त्याचं करेक्ट उत्तर असेल. लक्षात घ्या, बरोबर. मग याचे 4 फॉर्म कोणते बघा, एक आहे बघा थ्रो, बरोबर. त्यानंतर दुसरा फॉर्म आहे थ्रू, तिसरा फॉर्म आहे थ्रोन आणि चौथा फॉर्म आहे थ्रोईंग, बरोबर. हे त्याचे 4 फॉर्म झाले वर्बचे. ठीक आहे. म्हणून याचं करेक्ट उत्तर काय असेल, ऑप्शन ए त्याचं करेक्ट उत्तर असेल. आणि त्याला जर करेक्ट करायचं असेल तर थ्रोन येतो, बरोबर आहे. म्हणजे करेक्ट काय म्हणतात त्याला, यास्मिन विल हॅव थ्रोन द गार्बेज बिफोर द स्वीपर रिचेस देअर, अशा प्रकारचं उत्तर पाहिजे. याच्यामध्ये काय म्हटलं आहे, आपल्याला एरर शोधायचं आहे. प्रश्न विचारला आहे, गीता विथ हर फ्रेंड्स ट्राय टू किक द बॉल अवे. ठीक आहे. इथे बघा टू नंतर V2 दिसतं आपल्याला, टू नंतर V2 चालेल का, चालणार नाही. टू नंतर फक्त V1 पाहिजे, टू नंतर V1चा वापर होतो, म्हणून हे त्याच्यामध्ये एरर झालं. करेक्ट ऑप्शन काय असेल, करेक्ट ऑप्शन बी याचं करेक्ट उत्तर आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण स्पष्ट झालं होतं. त्याच्यानंतर बघा गीता
रीता एंड राजा आर गेटिंग मॅरिड, बरोबर, आर गेट मॅरिड ऑन 20th ऑगस्ट, बरोबर. आता बघा हे वाक्य आहे, हे वाक्य बघा, हे जर वाक्य पाहिलं आपण तर हे वाक्य बघा, रीता एंड राजा आर गेट मॅरिड ऑन 20th ऑगस्ट. ठीक आहे, म्हणजे भविष्यामध्ये जर एखादी गोष्ट 100% जर फिक्स असेल तर ते वाक्य बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये लिहितात. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये लिहितात. कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये लिहितात. जे वाक्य म्हणजे एखादी गोष्ट ज्याचा महिना, वार, वर्ष फिक्स असेल अशा गोष्टी प्रेझेंट टेन्समध्ये येतात, बरोबर आहे. मग इथे काय पाहिजे, सिम्पल बघा, इथे सिम्पल काय पाहिजे, इथे गेट मॅरिड, आर गेटिंग मॅरिड पाहिजे. इथे बघा आर गेटिंग मॅरिड, रीता एंड राजा आर गेटिंग मॅरिड ऑन 20th ऑगस्ट अशा प्रकारचं उत्तर पाहिजे. विल चालणार नाही, बरोबर, इथे सुद्धा विल चालणार नाही, हॅव चालणार नाही. ठीक आहे, हे जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तो रूल आहे बघा, कुठला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा हा रूल आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढच्या प्रश्नामध्ये सुधा ऑलवेज हॅव डिस्ट्रीब्यूट चॉकलेट्स अमॉंग हर क्लासमेट्स ऑन हर बर्थडे. ठीक आहे, इथे लक्षात घ्या, हा जर प्रश्न पाहिला ना, इथे सिंपल बघा हॅज वापरले दिसतो आपल्याला, हॅज वर्ब दिसतो आपल्याला, सपोर्टिंग वर्ब, आणि त्याच्यानंतर V1चा वापर आहे, चालेल का, नाही चालणार, बरोबर आहे. मग काय पाहिजे, हॅव हॅज हॅड असेल तर आपल्याला V3 पाहिजे, म्हणजे काय, डिस्ट्रीब्युटेड हे त्याचं करेक्ट उत्तर असेल, बरोबर. म्हणजे हे त्यामध्ये एरर आहे, एरर, बरोबर. ऑप्शन कोणता, ऑप्शन 4, ऑप्शन डी त्याचं करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, तर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 16. याच्यामध्ये काय म्हटलं आहे, आपल्याला मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन शोधायचा आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, प्रश्न आहे, सीमा डॅश 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 द डोअर वेन द इलेक्ट्रिसिटी वेंट आउट. ठीक आहे, हे जर वाक्य जर तुम्ही जर चांगलं ऑब्झर्व कराल, ठीक आहे, तर बघा सीमा डॅश 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 द डोअर एवढं जे वाक्य दिलेलं आहे ना, म्हणजे दोन क्रिया लागोपाठ घडलेल्या आहेत. ठीक आहे, लागोपाठ घडणाऱ्या ज्या क्रिया असतात, लागोपाठ घडणाऱ्या क्रिया किंवा कालांतराने एकामागे एक घडणाऱ्या ज्या क्रिया असतात, त्यामध्ये सुरुवातीचं पहिलं वाक्य हे आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्सचं पाहिजे, आणि दुसरं वाक्य हे सिम्पल पास्ट टेन्सचं पाहिजे, सिम्पल पास्ट टेन्स. ठीक आहे, मग पहिलं वाक्य जर पाहिलं आपण, पास्ट परफेक्ट काय आहे, तो पास्ट परफेक्टमध्ये हॅड प्लस V3. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन ए बघा, हॅड प्लस V3, म्हणजे इथं फक्त एकाच ठिकाणी दिसतो आपल्याला हॅड. ठीक आहे, आणि दुसरं वाक्य सिम्पल पास्ट, म्हणजे इथे विंट आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं करेक्ट उत्तर काय असेल, ऑप्शन ए याचं करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे बघा, द वेदर इज क्लाउडी टुडे सो स्टुडंट्स आर ॲडवाइज टू टेक देअर रेनकोट ॲज इट रिकामी जागा रेन, अशा प्रकारचा प्रश्न आहे. ठीक आहे, इथे मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन शोधायचा आहे. मी इथे काय म्हटलं आहे, सिम्पल, द वेदर इज क्लाउडी टुडे सो स्टुडंट्स आर ॲडवाइज टू टेक देअर रेनकोट्स ॲज इट, आणि याच्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी दिलेले आहे. इथे कांट येणार का, कांट असेल तर रेनकोट कशाला सांगितला, हा पहिला प्रश्न. ठीक आहे, शूड येणार का, शूड येणार नाही, शाल येणार नाही, यामध्ये करेक्ट उत्तर ऑप्शन ए असेल. याचं कारण बघा, मॉडल ऑक्झिलरी शूड, शाल हे सुद्धा पॉसिबिलिटीसुद्धा वापरतात, परंतु याच्यामध्ये मोस्ट अप्रोप्रिएट, बरोबर, याचं करेक्ट उत्तर मे असेल. पॉसिबिलिटीसाठी मेचा वापर होतो, मेचा, शूटचा, शालचा, परंतु जास्त पॉसिबिलिटी सांगण्यासाठी मेचा आपण वापर केला जातो. हे आपण डिटेलमध्ये पाहणार. मॉडल ऑक्झिलरी म्हणजे जेव्हा आपण वर्ब पाहू त्याच्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी पाहताना हे आपण डिटेलमध्ये सांगू. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दिस गाऊन्स रिकामी जागा टू मी. आता लक्षात घ्या, दिस गाऊन्स रिकामी जागा टू मी असं आहे. मग इथे बघा, गाऊन्स हे नाऊन दिसतं आपल्याला, गाऊन्स, बरोबर, आणि हे प्लुरल नाऊन आहे, प्लुरल नाऊन, हे प्लुरल नाऊन आहे. ठीक आहे, प्लुरल नाऊन असेल तर नेहमी लक्षात घ्या, V1ला, बरोबर, V1ला एस किंवा ES लागत नाही, हा नियम आहे, बरोबर आहे. आणि काय, जर सब्जेक्ट हा आय, वी, यू आणि दे असेल तरीसुद्धा V1ला एस किंवा ES लागत नाही. जर सब्जेक्ट हा, बरोबर, जर सब्जेक्ट हा ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊन असेल तर त्यामध्ये येणाऱ्या V1ला, बरोबर, एस किंवा ES लागतो, हे याचा नियम आहे. क्लिअर, तर एवढ्या गोष्टी इथे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे याचं करेक्ट उत्तर काय असेल बघा, गाऊन्स हे प्लुरल नाऊन आहे, बरोबर आहे, त्याच्यामुळे इथे सब्जेक्ट काय म्हणतो, V1ला एस किंवा ES लागत नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन तर येणारच नाही. हॅव बिलॉंगिंग्स, बरोबर, आर बिलॉंगिंग येणार नाही, बरोबर आहे, त्याच्यानंतर बिलॉंग्स एस लागत नाही. ठीक आहे, मग सिम्पल उत्तर याचं काय उरलं, ऑप्शन ए याचं करेक्ट उत्तर असेल. पुढचा क्वेश्चन बघा, पुढच्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, स्टॉप वॉरिंग सुरेश विल देअर ॲट 6:30 PM, बरोबर, सिम्पल फ्युचर टेन्सचं वाक्य आहे. मी ते विल चालेल का, फक्त विल चालणार नाही, बरोबर आहे. याच्यामध्ये काय पाहिजे, स्टॉप वॉरिंग सुरेश विल बी देअर
ॲट 6:30 PM म्हणजे याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए विल बी हे याचं उत्तर असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न याच्यामध्ये म्हटलं आहे इट इज द ड्युटी ऑफ कस्टम ऑफिसर्स टू द पासपोर्ट अँड अदर व्हॅल्युएबल्स ऑफ एव्हरी पॅसेंजर. इथे बघा रिकाम्या जागेच्या आधी टू वापरलेला आहे. मग नियम काय पाहिजे इथं V1 पाहिजे. V1 क्लिअर आहे. मग इथे V1 चेकिंग नाही चालणार, हॅव चेक नाही चालणार, चेक नाही चालणार. सिंपल ऑप्शन ए म्हणजे V1 इथे दिसतो आपल्याला. हे याचं करेक्ट उत्तर असेल. याच्या आधी सुद्धा हे आपलं झालेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 21 याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला एरर शोधायचा आहे आणि तो रेक्टिफाय करायचा आहे. रेक्टिफाय करायचा आहे. याच्यामध्ये बघा प्रश्न आहे शिव गेट्स गुड मार्क्स इफ शी वर्क्स हार्ड. हा सुद्धा प्रश्न इथे इफ बघा. इफ हा कंजंक्शन आहे आणि पुढचं वाक्य काय असेल. पुढचं वाक्य हे कंडिशनचं आहे. कंडिशन्स म्हणजे हे सुद्धा प्रश्न आपल्याला कंडिशनल सेंटेन्सचा प्रश्न आपल्याला दिसतो. म्हणजे इफनं जोडलेलं वाक्य कंडिशनचं असते. त्याच्या आधी सुद्धा रिझल्ट येऊ शकतो. ठीक आहे. कंडिशन सुरुवातीला विचारतात त्याच्यानंतर सुद्धा रिझल्ट येऊ शकतो. मग इथे जर पाहिलं इफ शी वर्क्स हार्ड बरोबर हे सिंपल वाक्य कोणतं आहे. सिंपल प्रेझेंटेजचं वाक्य आहे. सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे आणि त्याच्या रिझल्टमध्ये आपल्याला काय पाहिजे विल प्लस V1 पाहिजे बरोबर. विल प्लस V1 म्हणजे कुठे दिसतो आपल्याला ऑप्शन डी मध्ये फक्त विल प्लस V1 दिसतो. इथे हॅव चालणार नाही, इथे बी चालणार नाही, इथे गेटिंग चालणार आहे. म्हणजे सिंपल याचा ऑप्शन काय असेल ऑप्शन डी इज करेक्ट चॉईस फॉर दिस क्वेश्चन. म्हणजे सिंपल बघा काय म्हणतो आपण त्याला याचं सिंपल काय लक्षात ठेवायचं तुम्हाला शिव विल गेट गुड मार्क्स इफ शी वर्क्स हार्ड अशा प्रकारचे प्रश्न असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22 याच्यामध्ये सिंपल बघा काय हा सुद्धा कंडिशनल सेंटेन्सचा प्रश्न आहे. याच्यामध्ये पंक्च्युएशन विचारलं आहे. पंक्च्युएशन हा थोडासा पंक्च्युएशनचा वेगळा प्रश्न आहे परंतु कंडिशनल सेंटेन्सचा असल्यामुळे आपण इथे घेतलेला आहे. ठीक आहे. मग इथे इफ यू हॅव रिसिव्ड दिस कम्युनिकेशन इन एरर प्लीज नोटिफाय अस बाय रिप्लाईंग ईमेल बरोबर. बाय रिप्लाय ईमेल अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग बघा लक्षात घ्या इथे काय लक्षात ठेवायचं आहे जर इफने जोडलेलं जे वाक्य असते बरोबर आहे ते कंडिशनल सेंटेन्सचं असते. त्याच्यानंतर कंडिशन लिहितात बरोबर आहे आणि त्याच्यानंतर कॉमा येतो बघा बरोबर आणि कॉमा आल्यानंतर रिझल्ट येतो आणि फुल स्टॉप. हे झालं कंडिशनल सेंटेन्स लिहिण्याची पद्धत किंवा पंक्च्युएशन पद्धत. ठीक आहे. मग कुठे दिसते बघा तर इथे बघा इथे जर पाहिलं तर इथे बघा सुरुवातीला इफ यू हॅव रिसिव्ड इथे कॉमा दिसतो चालणार नाही बरोबर आहे. त्याच्यानंतर इफ यू हॅव रिसिव्ड दिस कम्युनिकेशन एरर बघा इथे सुद्धा कॉमा आहे, इथे सुद्धा कॉमा आहे नाही चालणार. ठीक आहे. त्यानंतर तिसरं जर वाक्य पाहिलं आपण इफ यू हॅव रिसिव्ड दिस कम्युनिकेशन इन एरर हे पहिली कंडिशन आहे. इफ नंतर ही कंडिशन जोडलेली दिसते. त्याच्यानंतर पुढे बघा पुढे काय म्हटलेलं आहे इथं प्लीज नोटिफाय अस बाय रिप्लाय ईमेल म्हणजे हे याचं करेक्ट पंक्च्युएशन उत्तर असेल बरोबर आहे. हा ऑप्शन तर येणारच नाही. याच्यामध्ये कुठेही कॉमा वापरलेला दिसत नाही. त्याच्यामुळे ऑप्शन सी इज करेक्ट चॉईस फॉर दिस क्वेश्चन 22. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन जर पाहिलं तर याच्यामध्ये बघा सिंपल काय म्हटलेलं आहे आपल्याला एरर शोधायचा आहे आणि त्याला रेक्टिफाय करायचं आहे. द सिच्युएशन वॉज डायर बट शी हॅज मॅनेज टू रिमेन कॉम अँड कंपोज्ड. ठीक आहे. इथे बघा सिंपल पहिलं जर वाक्य पाहिलं आपण तर पहिलं वाक्य आपल्याला सिंपल पासचं दिसते बरोबर आहे आणि इथे लक्षात घ्या इथे हॅज नंतर बरोबर मॅनेज वापरला आहे. हॅज नंतर मॅनेज वापरलेला आहे. मग हॅज नंतर इथे मॅनेज हा V3 आहे. V3 बरोबर आहे. चालेल का. सुरुवातीचं वाक्य सिंपल पासचं असेल आणि दुसरं वाक्य हॅज प्लस V3 नाही चालणार बरोबर आहे. म्हणून इथे सिंपल बघा हॅज जो आहे तो हॅज इथे नको. सिंपल इथे मॅनेज पाहिजे म्हणजे V2 पाहिजे. V2 ठीक आहे. इथे आपल्याला V2 पाहिजे. V2 म्हणजे मॅनेज पाहिजे म्हणजे हॅज हे झाला त्याचा एरर. याचं करेक्ट उत्तर काय असेल बरोबर. याचं करेक्ट उत्तर फक्त बघा मॅनेज पाहिजे आपल्याला मॅनेज. क्लिअर म्हणजे ऑप्शन बी याचं करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 24 याच्यामध्ये काय म्हटलं आहे आपल्याला एरर शोधायचा आहे तो रेक्टिफाय करायचा आहे. बाय द एंड ऑफ द सेंचुरी सायंटिस्ट विल बी डिस्कवर्ड अ क्युअर फॉर कॅन्सर बरोबर. अ क्युअर फॉर कॅन्सर. ठीक आहे. म्हणजे बघा भविष्याची गोष्ट सांगत आहे आपल्याला. ठीक आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स आपल्याला पाहिजे. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे भविष्यामध्ये एखादी गोष्ट होणार असल्यामुळे पूर्ण होणार असल्यामुळे फ्युचर परफेक्ट टेन्स याचा करेक्ट उत्तर जर पाहिलं बघा विल बी चालणार नाही. विल बी चालणार नाही. सिंपल काय असेल आपल्याला बाय द एंड ऑफ दिस सेंचुरी सायंटिस्ट विल हॅव डिस्कवर्ड पाहिजे. विल हॅव डिस्कवर्ड पाहिजे आपल्याला. परफेक्ट टेन्स म्हणजे काय तर हॅव प्लस V3 किंवा हॅड प्लस V3 आपल्याला चालते. ठीक आहे. म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स याचं बघा ऑप्शन सी याचं करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 यामध्ये सिंपल प्रश्न आहे बघा वर्ब शोधायचा आहे. सान्या रिकामी जागा सॅड. ठीक आहे. आता बघा मगाशी जो रूल सांगितला आपण कोणता रूल सांगितला जर बघा जर सब्जेक्ट हा बघा लक्षात घ्या ही शी इट आणि सिंग्युलर नाऊन असेल तर त्याच्या V1 ला बरोबर काय लागतो S किंवा ES लागतो.
ठीक आहे. जर सब्जेक्ट हा बरोबर, जर सब्जेक्ट हा बघा लक्षात घ्या आय, यू, वी, दे, जर प्लुरल सब्जेक्ट असतील आणि प्लुरल जर नाऊन आलं, प्लुरल नाऊन असेल तर त्याच्या V1ला एस किंवा ES लागत नाही. बरोबर, हा त्याचा नियम आहे. हा त्याचा नियम आहे. मग सान्या जर पाहिलो आपण, सान्या ठीक आहे, ते इथे आपल्याला सिंग्युलर नाव दिसते. बरोबर आहे. मग सिंपल काय V1ला एस किंवा एस जोडलं पाहिजे आपण. विल बी सिमिंग चालणार नाही, इज सिमिंग चालणार नाही, सीनसुद्धा चालणार नाही. सिंपल याचं करेक्ट उत्तर काय असेल, ऑप्शन बी सिम्स याचं करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न क्रमांक 26 हा तुमच्यासाठी आहे, तुम्हाला सोडवण्यासाठी. याच्यामध्ये सिंपल विचारला आय डॅश 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 द बेल सेव्हरल टाइम्स बट द डोअर वॉज नॉट ओपन. अशा प्रकारचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. ठीक आहे. बघा मागचं लेक्चर जे आपण पाहिलं, मागचं PYQचे 25 क्वेश्चन आणि आत्ता जे पूर्ण प्रश्न पाहिले ते पूर्ण मागच्या लेक्चरच्या पूर्ण डिफरंट रूलवर होते. ठीक आहे. एवढं जरी आपण केलं, आता पूर्ण जे पॅटर्न जर पाहिलं, एकूण 57 शिफ्टमध्ये तलाठी भरतीचा पेपर झालेला होता. त्या पॅटर्नमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला येणं अपेक्षित आहे आणि अशाच प्रकारच्या प्रश्नांची आपली तयारी असली पाहिजे, जेणेकरून ते परीक्षा MPSC घेऊ की कोणीही घेऊ द्या, अशा प्रकारचे प्रश्न जर आले तर आपल्याला सोडवता आले पाहिजे. तर आणि भविष्यातसुद्धा आपण अशा प्रकारचे बरोबर आपले टेन्स, कंडिशनल सेंटेन्स आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपले संपलेले आहेत. बरोबर, म्हणजे ते PYQ लेक्चर आपले संपले आणि भविष्यात आपण जसं लेक्चर आपलं पुढं जाईल, ठीक आहे, आपण जसं आपलं क्लास पुढं जाईल तसं आपण PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ आणत राहणार आहोत. ठीक आहे. तर आशा करतो तुम्हाला हे व्हिडिओ समजला असेल, PYQ ॲनालिसिस समजलं असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. थँक्यू.